असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। शिक्षक भारती संघटनेमध्ये 2 टर्मच्या वरती कोणाला देत नाहीत आणि 3 टर्म झालेले आहेत माझे। 18 वर्ष लोकांनी प्रेम केलं। आमचा शिक्षक 58व्या वर्षी रिटायर होतो। अशा वेळेला शिक्षक आमदारांनी सुद्धा 58व्या वर्षी रिटायर झालं पाहिजे। मी तर 60त पोहोचलो आणि म्हणून रिटायर व्हायचं ठरवलं आहे आणि निवडणूक लढणार नाही। आमच्या संघटनेने सुभाष सावित्री किसन मोरे यांची निवड केली आहे। सुभाष मोरे हे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष आहेत आणि पेन्शनच्या लढाईत त्यांनी मोठे योगदान दिलेलं आहे। त्यामुळे एकमताने त्यांची निवड झाली आहे। गेले 3 टर्म जशी विजयाची परंपरा राहिली तीच परंपरा कायम ठेवत नवे विक्रम प्रस्थापित करतील सुभाष मोरे याची मला खात्री आहे। पाटील मध्यंतरी संयुक्त जनता दल राष्ट्रीय पक्षाचे सचिव होते, मात्र त्या पक्षाच्या बिहार भाजपाची आघाड़ी केली होती। हिंदी में बचाइए आपको मराठी में। संयुक्त जनता दलात मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो ही गोष्ट खरी आहे, परंतु माननीय नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत गेल्यामुळे आम्ही स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये समाजवादी गणराज्य पार्टी स्थापन केलेली आहे आमच्या चळवळीतल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, आणि त्याच नावाखाली आम्ही सगळे समाजवादी चळवळीतले लोक, पुरोगामी लोक एकत्र येऊन लढणार आहोत या पुढच्या काळात। हा महाविकास पक्ष जे आहे घटक ते असणार आहे का त्याच्यामध्ये? लोकसभेमध्ये हुकुमशाहीच्या विरोधामध्ये सगळे लोकशाहीवादी पक्ष एकत्र आले होते आणि म्हणून इंडियासोबत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सोबत समाजवादी गणराज्य पार्टी होती आणि आहे हे खरं आहे। मात्र शिक्षक मतदारसंघामध्ये मला जी माहिती मिळाली त्यानुसार शिवसेनेने परस्पर त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे। इतरी पक्षाची भूमिका अजून स्पष्ट व्हायची आहे, पण ही सीट आमची आहे आणि आम्ही ती जिंकू। पूर्वी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे लढत आलेले आहेत, त्याने मुंबईत काही फरक पडत नाही। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडनं लढण्याची त्याची योजना आहे का? आता काही तो प्रश्न नाही। आता आमच्या समोर आहे शिक्षक मतदारसंघ आणि तो निवडून आणणार आम्ही, सुभाष मोरे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।